धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात बालाघाटात निसर्गरम्य पर्यावरणात वसलेले रामलिंग मंदिर आहे. मंदिराच्या बाजूने उंचावरून कोसळणारा धबधबा हा सतत वाहत राहावा यासाठी मंदिराला वेढा टाकणाऱ्या नदीवर जागोजागी प्रशासनाकडून बंधारे घालण्यात आलेले आहेत. बंधाऱ्यामुळे रामलिंगचा धबधबा हा 12 महिन्यांपैकी 8 ते 9 महिने संथ गतीने वाहतो. रामलिंग हे नाव या ठिकाणाला कसे पडले याचा उल्लेख रामायणाशी आहे. प्रभू रामचंद्राच्या नावावरून या ठिकाणाला रामलिंग मंदिर हे नाव पडले. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षांच्या वनवासाचा प्रवास करत होते तेव्हा रावणाने सीतामाताचे अपहरण करून त्यांना आपल्यासोबत बालाघाटाच्या याच मार्गाने लंकेच्या दिशेने घेऊन जात होता. तेव्हा जटायू पक्षाने रावणाचा मार्ग याच ठिकाणी अडवला. परंतु रावणाच्या शक्तीमुळे जटायू पक्षाची शक्ती कमी पडली आणि जटायू पक्षी घायाळ झाला. घायाळ जटायूला तिथेच सोडून रावण मात्र सीता मातेला सोबत घेऊन लंकेच्या दिशेने पुढे गेला. नंतर सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र लक्ष्मणासोबत याच ठिकाणी पोहोचले तर त्यांना जटायू पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले. जटायू पक्षाने जखमी अवस्थेत प्रभू रामचंद्राला रावणाचा मार्ग व घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा प्रभू रामचंद्राने एका जागेवर बाण मारून पाणी काढले आणि जटायूला पाणी पाजले होते. आज त्याच ठिकाणाला रामबाण म्हणून ओळखले जाते. आजही पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रताप उसळत असतो. येथे असलेले महादेवाच्या मंदिराला रामाने भेट दिल्यामुळे या ठिकाणाला राम मंदिर असे नाव पडले.